In a progressive wave, minimum distance between two particles differing in phase by 2 pi radian is. तर हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ए ऑप्शन आहे लॅम्बडा, बी ऑप्शन आहे लॅम्बडा डिवायडेड बाय 4, सी ऑप्शन आहे लॅम्बडा डिवायडेड बाय 3 आणि लास्ट डी ऑप्शन दिलेला आहे लॅम्बडा डिवायडेड बाय 2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी आपल्याला फेज डिफरन्स दिलेला आहे आणि हा जो फेज डिफरन्स आहे तो किती तर 2 पाय रेडियन इतका दिलेला आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, मिनिमम डिस्टन्स फाइंड करायचं आहे, म्हणजे आपल्याला पाथ डिफरन्स फाइंड करायचा आहे. ओके, तर फेज डिफरन्स आहे आपला 2 पाय रेडियन आणि आपल्याकडे आता पाथ डिफरन्स फाइंड करायचा आहे. तर आपल्याकडे एक रिलेशन आहे फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्सचा. तर त्यासाठी आपण फॉर्म्युला राईट करू. फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. पण आपल्याला या केसमध्ये काय शोधायचं आहे, पाथ डिफरन्स फाइंड करायचं आहे. म्हणून आपण पाथ डिफरन्स फाइंड करू आणि हा जो पाथ डिफरन्स आहे तर तो भेटेल लॅम्बडा डिवायडेड बाय 2 पाय इंटू फेज डिफरन्स. आता फेज डिफरन्सची व्हॅल्यू याच्यात आपण पुट करून टाकू म्हणजे आपल्याला पाथ डिफरन्स भेटेल. मग पाथ डिफरन्स इज इक्वल टू लॅम्बडा जसाच्या तसा लिहिला डिवायडेड बाय 2 पाय आणि फेज डिफरन्सच्या जागी टाकलं 2 पाय. ओके, हा बघा 2 पाय. तर तो आपण या ठिकाणी पुट करणार 2 पाय. 2 पाय आणि 2 पाय काय आला, कट झाला. म्हणजे आपला जो पाथ डिफरन्स आहे तो किती भेटणार तर लॅम्बडा. ओके, तर पाथ डिफरन्स भेटला आपला लॅम्बडा. तर आपल्या या क्वेश्चनचा आन्सर असेल पाथ डिफरन्स इज इक्वल टू लॅम्बडा, म्हणजे डिस्टन्स मिनिमम डिस्टन्स बिटवीन दॅट 2 पार्टिकल इज लॅम्बडा. तर आता आपण ऑप्शन चेक करू आणि या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय आहे ते आपण डिसाईड करू. ओके, तर आपल्या क्वेश्चनशी ए नंबरचं जे ऑप्शन आहे तर या ठिकाणी करेक्टली मॅच करतं आहे. मग आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए असेल. ऑप्शन ए म्हणजेच काय, लॅम्बडा. द मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पार्टिकल इज लॅम्बडा.